नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम बाहेर मिळते तशी हॉटेल बेकरीमध्ये मिळते तशी जाळीदार मैसूर पाक बनवणार आहोत। साध्या सोप्या पद्धतीने बनवायला घेऊया। एकदम मऊसूत आणि बर्फीसारखी आपली हे मैसूर पाक तयार होते। तर अशा पद्धतीने बनवूया। एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, तर ताटामध्ये काढून घेऊया। याच वाटीने 1.5 वाटी साखर घ्यायची आहे। तर ही 1 वाटी भरून घेतलेली आहे। तर हे 1.5 वाटी साखर। तर 1 वाटी भरून तेल घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये ओतून घेऊया। गरम करायला ठेवूया। तर एक भांडं घेतलेलं आहे रिकामी, भांड्याला आपण तेल पुसून घेऊया। तूप लावून घेतलेलं आहे। अगोदरच आपण हे भांडं पण तूप लावून रेडी करणार आहोत मैसूर पाक करण्यासाठी। तर अशा प्रकारे तूप लावून घेतलेलं आहे। तर आपण जेवढी साखर घेतली होती, ज्या वाटीने 1.5 वाटी साखर घेतली होती, त्याच वाटीने आपल्याला 1.25 वाटी साखरेमध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाक करायला ठेवूया आता गॅसवरती। तर तुम्ही बघू शकता आता एका कडेला तेल पण गरम करायला ठेवलं आहे आणि साखरेचं पाक पण करायला घेतलेला आहे। उकळी काढून घेऊया। तर साखर आपण ढवळून घेऊया। सर्व साखर आपण विरघळवून घेऊया। तर हलकीशी उकळी येत आलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। सरळ साखर आपण वितळवून घेऊया। तर बघू शकताय तुम्ही इथं आपल्या साखरेच्या पाकाला उकळी आलेली आहे। तर एकदा चेक करून बघूया आपलं पाक तयार झाले का। तर आपल्या बोटाला चिकटलं की समजायचं की हे पाक तयार झाले आहे। तर अजून काय आपलं पाक तयार झालेले नाही। तर अजून एक 2-3 मिनिट आपण उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला इथं पाक तयार झालेला आहे। तर यामध्ये आपण आता हे बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे 1 वाटीवर, तर टाकून घेऊया। तर हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया आता पाकामध्ये। तर आपल्याला हे बेसन पीठ सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे साखरेच्या पाकामध्ये। हे सर्व आपण गाठी मोडून घेऊया बेसनच्या पिठामधले। तर हे सर्व विरघळवून घेऊया आपण बेसनचं पीठ। तर इथे बघू शकता की एकदम आपलं पीठ मस्त फुलत आलेलं आहे बेसन। तर तुम्ही बघू शकता इथं आपलं पीठ मस्त असं साखरेच्या पाकामध्ये भाजून होत आलेलं आहे। तर आता यामध्ये आपण आणि बऱ्यापैकी इथलं पाणी पण कमी झालेलं आहे साखरेचं सुटलेलं। तर मैसूर पाक जाळीदार करण्यासाठी आपण आता यामध्ये गरम गरम तेल ओतून घेणार आहोत। तर तेल हे थोडं थोडं करूनच ओतायचं आहे यामध्ये। तर आता आपण तेल ओतून घेऊया। तुम्ही बघू शकता जसं तेल ओतील तसं आपलं पीठ फुलून येते वर। तर मैसूर पाक करताना आपल्याला इथे मोठीच कढईचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपण मैसूर पाकमध्ये तेल ओतलं तर ते पीठ फुलताना आपलं पीठ उतू जाऊ नये यासाठी। तर थोडं थोडं करून आपल्याला हे तेल ओतून घ्यायचं आहे। तर इथे मस्तपैकी आपलं पीठ
जाळीदार होत आलेला आहे. जसं साखरेचं पाक होतील काय गरम गरम तेल होतील आपण यामध्ये, त्यामुळे आपल्याला इथे एकदा कमी गॅस एकदा बारीक गॅस करून आपल्याला इथं तेल ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मैसूर पाकला एकदम मस्त असे जाळी सुटेल. तर आता आपलं पीठ छान फुलत आलेलं आहे. तर यामध्ये तेल ओतून घेऊया. तर थोडं थोडं करून आपल्याला गरम तेल ओतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं. तर आपलं पीठ असं मस्त जाळीदार होत आलेलं आहे. कढई मोठी घेतली तर फिरवायला पण आपल्याला सोपं होतं. तर असंच आपल्याला हे तेल सर्व थोडं थोडं करून ओतून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेलाचा गॅस पण चालूच ठेवायचा आहे, बारीक गॅसवर. जोपर्यंत आपण मैसूर पाकमध्ये तेल घालतोय तोपर्यंत आपल्याला तेलाचा गॅस बारीक गॅस करूनच ठेवायचा आहे आणि गरम गरम तेलच ओतायचं आहे यामध्ये. तोवरच आपलं मैसूर पाक छान होतं. तर मस्त आपलं पीठ इथं फुलत आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर उरलेलं तेल पण आपण यामध्ये सर्व ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपलं मैसूर पाकला जाळी सुटलेली आहे. तर आता हे आपलं सर्व आपण एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपण सर्व ओतून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या मैसूर पाकला पातेल्यामध्ये सुद्धा उकळी येत आलेली आहे. तर हे गरम गरम असतानाच याचे आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपण हे 1 तासभर तरी थंड करायला ठेवणार आहोत. मैसूर पाक थंड करायला ठेवूया. लावून ठेवूया. तर आता आपलं इथं 1 ते सव्वा तास झालेला आहे, तरी पण गरम आहे आपलं पातेलं. तर आता आपण काढून घेऊया. काढून दाखवते तुम्हाला. तर हे पातेलं आपण तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपला मैसूर पाक तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपलं मैसूर पाक तयार झालेले आहे. मग अशा आपण मैसूर पाक सेट करतानाच वड्या कापून घेतल्या होत्या. तर एकदम बाहेर मिळते तशा मस्तपैकी जाळीदार झालेली आहे मैसूर पाक. आतमध्ये एकदम ब्राऊन कलर आणि बाहेरून येलो कलर आलेला आहे. जसं बाहेर बाजारात विकत मिठाई मिळते तशीच इथे आपली मैसूर पाक जाळीदार तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता
एकदम मऊसूत आणि खुसखुशीत तोंडात विरघळणारी ही मैसूर पाक तयार झालेली आहे आपली. तर अलगद अशी हे हाताने तुटते, तुम्ही बघू शकताय. तर जसं मी यामध्ये टिप्स सांगितलेले आहेत तसेच तुम्ही मैसूर पाक बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तर माझ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे. काही चूक झाली असेल तर सांगा. धन्यवाद.